नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। एल निनोमुळे मान्सूनचा वेग मंदावला, चिंता वाढली। कागल शहरात लव्ह जिहादच्या आरोपामुळे काही काळ तणाव। संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर म्हाकवे ग्रामस्थांनी आंदोलन घेतलं मागं। कोल्हापुरातील जुना कळंबा नाका इथल्या साई मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। मृतदेह खड्डेमय रस्त्यात ठेवून नातेवाईकांसह स्थानिकांनी व्यक्त केला संताप। फिफा वर्ल्ड कपचा विजेता कोण? गोल्डन बूट कुणाला मिळणार? फुटबॉल वेड्या कोल्हापूरकरांचे अंदाज। आणि पाऊस थांबला, नद्यांच्या पाणी पातळीत घट। पंचगंगा पात्रात महापालिकेकडून नदीघाटाची स्वच्छता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। जूनमध्ये रुसून बसलेल्या पावसानं जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावत बहुतांश जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं। मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे। प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या एल निनोमुळे मान्सूनचा वेग अचानक मंदावला असून यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे। राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली। आठवडाभराच्या पावसानं नद्या नाले ओसंडून वाहू लागले। जून महिन्यातील पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसानं काही अंशी भरून निघाली असं असताना आता पुन्हा एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 ते 15 जुलै दरम्यान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण कमालीचं घटणार आहे। सध्या अरबी समुद्रात आणि उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत होऊन पुढं निघून गेल्यामुळं ढगांची दाटी विरळ झाली आहे। 19 जुलैपर्यंतही हीच स्थिती कायम राहू शकते। त्यामुळे सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या एल निनोमुळे मान्सूनचा वेग अचानक मंदावल्यानं शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे। कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून आज कागलमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं। कागल तालुक्यातील म्हाकवे गावातल्या ग्रामस्थांनी लव्ह जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप करत कागल पोलीस ठाण्यात ठिय्या मारला। अखेर मुलगीला पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील म्हाकवे इथून मुलगी बेपत्ता झाली होती। दुसऱ्या दिवशी ती मुलगी स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या आईवडिलांना बोलवून घेतलं, पण मुलीनं त्यावेळी आईवडिलांसोबत जायला नकार दिला होता। अखेर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी त्या मुलीची महिला सुधारगृहात रवानगी केली। दरम्यान आज सकाळी संतप्त ग्रामस्थांनी कागलमध्ये येऊन सुरुवातीला मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर गाठलं आणि तिथं ठिय्या मारला। ग्रामस्थांनी मुलगी पालकांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। यावर मंत्री मुश्रीफ यांनी कागलच्या पोलीस निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या। त्यानंतर म्हाकवे ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन ठिय्या मारला। दरम्यान गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, अमरीश घाटगे, वीरेंद्र मंडलिक आदींनी म्हाकवे ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला। अखेर दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर मुलीला पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन मागं घेण्यात आलं। मुलीचा रीतसर ताबा पालकांकडे दिला असून मुलीनं कोणत्याही टप्प्यात पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यास तिची तक्रार दाखल करून घेऊन पुढील कारवाई पोलीस करतील अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी दिली। परवा रात्री आपल्याकडे माकवे गावातील एक मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडं सोबत घेऊन ते दोन्ही 18पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते। आम्ही एकत्र राहणार असं सांगत होते। मुलगीची इच्छा त्या मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला। तिच्या आईवडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला पेटून राहिली, हाताला धरून राहिली। त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं। परंतु आईवडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आईवडिलांच्या सोबत गेलेली आहे। तिला आईवडिलांच्या रीतसर ताबा देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्या मुलीने
पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस याच्यावर नक्कीच तक्रार दाखल करणार आहेत. सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह म्हाकवे ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी ओसरल्यानंतर घाट परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ आणि कचरा साचला होता. दुर्गंधी तसंच साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह आरोग्य विभागानं घाट परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. कोल्हापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं होतं. मात्र 4 दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी कमी झाल्यानं नदी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचला होता. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेनं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवली. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या राजाराम महादेव कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी आणि रिपब्लिकन कामगार सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दत्तात्रय राजाराम कांबळे यांनी 13 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. करवीर तालुक्यातील न्यू वाडदे वसाहत इथल्या राजाराम महादेव कांबळे यांचं छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं. उपचारादरम्यान 7 जूनला करण्यात आलेल्या सीटी स्कॅनचा अहवाल वेळेत न मिळाल्याचा आरोप करत उपचार प्रक्रियेत गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनानं अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली असली तरी त्या समितीच्या निष्पक्षतेबाबत रिपब्लिकन कामगार सेनेनं शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. तसंच सीटी स्कॅन अहवाल मिळण्यास झालेला विलंब, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी, उपचाराची संपूर्ण नोंद, केस पेपर, ड्युटी रजिस्टर, CCTV फुटेज आणि इतर संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार बैठकीत करण्यात आली. प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा दत्तात्रय राजाराम कांबळे हे 13 जुलैला सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार बैठकीत देण्यात आला. या पत्रकार बैठकीला रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, दत्तात्रय कांबळे, चिमाजी सोरटे, अमर ढंग, राजू पोवार, हरी कांबळे आदी उपस्थित होते. मोरेवाडीतील RK नगर परिसरात गेल्या 1.5 महिन्यात केवळ 3 वेळा पाणीपुरवठा झाल्यानं नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. मोरेवाडीतील RK नगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. गेल्या 1.5 महिन्यात केवळ 3दाच नळाला पाणी आल्यानं स्थानिक रहिवाशांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केलाय. या प्रश्नातून राजकीय हेतू साध्य केला जातोय का अशी शंका जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे. मागतात ती 1 दिवसाआड तुमचं सुरळीत होत नाही तोपर्यंत त्यांना 3 दिवसातून एकदा 1 तास पाणी तरी त्या कॉलनीतील लोकांना द्या, जेणेकरून त्यांना प्यायला पाणी तरी भेटेल अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. आज जलअभियंत्यांनी ह्या गोष्टीकडे किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर या गोष्टीकडे नाही लक्ष दिलं तर येत्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करून आम्हाला तीव्र संताप व्यक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण आज थेट पाईपलाईनचं पाणी जेव्हापासून चालू झालं होतं तेव्हापासून 2 वर्षामध्ये या भागातील लोकांना त्या ठिकाणी 1 दिवसाआड 1 तास पाणी भरपूर वेळ मिळत होतं. त्या ठिकाणी पंपिंग कधी बंद पडत नव्हतं. पण आज त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरं दिली जातात. त्या असं आहे, त्या गोष्टी तशा आहेत म्हणून अशा काही गोष्टींची उत्तर देतात. पण थेट पाईपलाईन योजनेमध्ये पाचगाव असेल, कळंब असेल ही गावं रितसर पद्धतीनं समाविष्ट असताना सुद्धा ह्या भागांना का डावललं जातं किंवा ह्या भागांच्यावर का कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं जातं का? पण अधिकारी ही राजकारणासाठी आहेत का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतात का? अशा या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आज शंका व्यक्त व्हायला लागल्या. कारण आज अनेक माता भगिनी आज त्यांना आज आमच्या या भागातील आमच्या प्रतिनिधी म्हणजे आम्हाला ज्या काही आमच्या समोर समस्या त्यांना ज्या काही मांडायच्या आहेत आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायला जातो असताना
अधिकारी काही गोष्टीची एक अशी अनपेक्षित उत्तरं देतात. त्यामुळं आम्हाला सुद्धा असं वाटायला लागले की आता दात कुणाकडे मागायची. तर आता आम्ही येत्या काळामध्ये जर त्यांनी त्या ठिकाणी जर नाही लक्ष घातलं तर आम्ही रास्ता रोको करून त्या ठिकाणी जोपर्यंत कलेक्टर जागेवर येत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी रास्ता रोको आम्ही किंवा कुठलंही आमचं आंदोलन थांबवणार नाही. कारण पाणी प्रश्न अतिशय गंभीर होत चाललाय. लोकांना पाणी तरी प्यायला पाहिजे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होतीये. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 21 फूट 11 इंच इतकी होती, तर 13 बंधारे पाण्याखाली होते. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 0.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 1.3 मिलीमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली आहे. पावसाच्या उघडीपीनं नद्यांच्या पाणी पातळीत वेगानं घट होतीये. पंचगंगेचं पाणी आज पात्रात गेलंय. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 5.5 फुटांनी कमी झाली आहे. आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 21 फूट 6 इंच इतकी होती. जिल्ह्यातील 13 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांकडून विश्वविजेत्यासह गोल्डन बूटच्या मानकऱ्यांबाबत अंदाज व्यक्त करण्यात येऊ लागलेत. फुटबॉल वेड्या कोल्हापूरकरांचे अंदाज काय आहेत हे एस न्यूजनं जाणून घेतलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फुटबॉलची समृद्ध परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात यंदाच्या विश्वचषकाची मोठी क्रेज पाहायला मिळते. पेठापेठांमध्ये आणि गल्ली बोळांमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंच्या कटआउटसह पेठा सजून गेल्यात. आता ही विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्यानं कोल्हापूरमधील चाहत्यांकडून हीच टीम विजयी होईल, तीच टीम विजयी होईल, आमचीच टीम जिंकेल असा दावा केला जातोय. कुणी म्हणतंय अद्याप काहीही सांगता येत नाही. शिवाजी तरुण मंडळाचा गोलकीपर मयुरेश चौगुले यानं फ्रान्सचा संघ अधिक दावेदार असल्याचं सांगितलं. या वर्ल्ड कपच्या फायनलला माझ्या मते फ्रान्स आणि इंग्लंड या 2 टीमा येण्याची शक्यता आणि चान्सेस भरपूर आहेत. कारण की दोन्ही टीमा भरपूर चांगल्या आहेत आणि दोन्ही टीमा बॅलन्स आहेत. पण वर्ल्ड कप घेण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस हे फ्रान्सकडून आहेत. कारण की ती टीम अशी आहे की प्रत्येक मॅचला त्यांची वेगवेगळी स्ट्रॅटर्जी असते. त्यामुळे ती फायनल घेण्याचे चान्सेस भरपूर आहेत. मला तर वाटते फ्रान्सच घेईल फायनल. आणि हा वर्ल्ड कप जर म्हणायला गेलं तर स्पेन आणि फ्रान्स यामधील या दोघांपैकी माझं म्हणणं आहे तर फ्रान्सवरती येईल फायनलला. त्यानंतरनं इकडे इंग्लंड आणि नॉर्वेमधील इंग्लंड येईल. त्यामध्ये स्वित्झर्लंड आणि अर्जेंटिनामध्ये अर्जेंटिनावर येईल आणि इंग्लंड आणि अर्जेंटिना फर्स्ट सेमीफायनल होईल असं माझं मत आहे. त्यानंतरनं अर्जेंटिना आणि स्पेन जे लास्ट वर्ल्ड कप झाला तोच फायनल आपल्याला बघायला मिळेल. आणि परत एकदा मला वाटते की मेसी हा विश्वचषकाच्या दावेदार असं ठरेल असं माझं मत आहे. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीनुसार मेस्सी आणि एबाम्पे हे दोघेही गोल्डन बूटसाठी दावेदार असल्याचं सांगितलं. एक मेस्सीची आणि एक एम्बाप्पेची, तर त्या दोघांचाही गोल्डन बूटसाठी दावा आहे. पण आता ह्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, क्वार्टर फायनल ह्यांची झालेली आहे फ्रान्सची आणि त्यांची अजून अर्जेंटिनाची व्यायची आहे. त्या निकालावर पुढं ठरेल की त्याला मॅच खेळायला मिळेल की नाही. सेमीफायनल फायनल ह्या 2 मॅचेसमध्ये पण स्कोर वाढवू शकतो आहे. ह्या दृष्टिकोनानं बुटाचं दावेदार दोघेजण आहेत. पण काही सांगता येत नाही, लास्ट मोमेंटला कोण हॅट्रिक करेल त्यांच्यापेक्षा वाढेल. आणि गोल्डन बूटसाठी आत्ता चाललेली चढावड बघताय तर त्यासाठी मला वाटतं एम्बाप्पे घेऊ शकतो आहे. कारण की त्याचे भरपूर गोल पण आहेत आणि त्यासाठी तो एकदम परफेक्ट पण आहे. पंच उदय पाटील यांनी कोणता संघ बाजी मारेल हे अद्याप निश्चितपणे सांगता येत नसल्याचं सांगितलं. प्रत्येक टीम आपापली स्ट्रॅटेजी ठरवते काय खेळायचं आणि काय नाही. तर त्या पद्धतीनं कोच विचार करत असल्यामुळं नुसतं कोच एकटाच नसतो, त्यांचा टीम मॅनेजर आहे, असिस्टंट कोच असतात. त्यामुळं प्रत्येकाची चर्चा घडून येते. त्याचबरोबर कॅप्टन असतो, ते कॅप्टन पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो.
ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फार दिवसापूर्वी हे सगळं होते तसं फुटबॉलच्या मॅचेसच्या वेळेला हे होत नाही. एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसामध्ये तुम्हाला उद्या मॅच असेल तर आत्ता स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. त्या पद्धतीने ज्याची सक्सेस होईल तो क्वार्टर फायनल नंतर सेमीफायनल खेळेल, कदाचित पुढं पण तो फायनली खेळेल. त्यामुळं काय त्यामध्ये बदल म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून कुठल्याही टीमचं नाव फायनल जिंकेल किंवा फायनलमध्ये पोचतील हे मी सांगू शकत नाही. या सर्व प्रतिक्रियांवरून कोल्हापूरमधील चाहत्यांनी आपलीच टीम कशी दावेदार आहे हे सांगितलं. तरीही उपांत्यपूर्व फेरीतील सर्वच टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे नेमकी कोणती टीम जिंकेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. कोल्हापुरातील जुना कळंबा नाका इथल्या साई मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी मृतदेह चक्क खड्डेमय रस्त्यावर ठेवून आंदोलन करत प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला. जुन्या कळंबा नाका इथल्या साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळं शुक्रवारी गंभीर अपघात घडला. खड्ड्यात दुचाकी गेल्यानं चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकीची धडक रस्त्यानं चालणाऱ्या एका पादचाऱ्याला बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी आज सकाळी मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडलं. वारंवार तक्रारी करूनही रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यानं निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आंदोलकांनी रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा निष्काळजीपणामुळं आणखी जीवितहानी होणार नाही याची प्रशासनानं खात्री द्यावी अशी मागणी केली. दरम्यान आंदोलनानंतर प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या 9 ऑगस्टला नाट्यगृहाच्या नियोजित उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून उद्घाटनापूर्वी सर्व कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिलं जाते. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज नाट्यगृहाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. नाट्यगृहातील विविध विभागांची पाहणी करत त्यांनी उर्वरित सर्व कामांना गती देण्याच्या आणि 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वी ती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील कचरा उठावाचं काम करणाऱ्या ठेकेदारानं आजपासून पुन्हा काम बंद केलंय. त्यामुळं शहरभर कचऱ्याचे ढीग साचलेत. थोरात चौक आणि विकली मार्केट परिसरात आठवडी बाजारानंतरची स्वच्छता न झाल्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलाय. इचलकरंजी महानगरपालिकेनं शहरातील कचरा संकलनासाठी खासगी मक्तेदाराची नियुक्ती केली असली तरी आजपासून कचरा उठाव बंद झाल्यामुळं शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत. शहरातील थोरात चौक, विकली मार्केट तसंच इतर प्रमुख भागांमध्ये आठवडी बाजारानंतरचा कचरा दिवसभर तसाच पडून राहिला. वेळेवर स्वच्छता न झाल्यामुळं संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. बाजारपेठेत येणारे व्यापारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवेळी मक्तेदाराच्या मनमानी कारभारामुळं कचरा उठाव विस्कळीत होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. कोट्यवधी रुपयांचा ठेका देऊनही शहराला नियमित आणि दर्जेदार स्वच्छता सेवा मिळत नसल्यानं महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. अस्वच्छतेमुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा होत नाही. आता कचरा उठावसुद्धा ठप्प होऊ लागल्यामुळं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. महानगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासन कचरा उठावाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारणार का नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तू
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अभिनेता शेखर सुमनशी संबंधित निर्मात्याविरोधात ईडीची मोठी कारवाई. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत चौकशी सुरू. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. शिर्डीला जाताना कारचा भीषण अपघात. आईसह 2 मुलांचा मृत्यू. वडिलांची प्रकृती चिंताजनक. एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही. कन्हैया कुमारांची जहरी टीका. हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का. औंढा नागनाथ तालुक्यातील वसईत केंद्रबिंदू. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या मनुष्य वापरत असलेल्या पृथ्वीवरील संसाधनांचं प्रमाण निम्म करणं गरजेचं आहे. याकरता क्लायमेट सत्याग्रह करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन सोलर मॅन ऑफ इंडिया एनर्जी स्वराजचे फाउंडर प्राध्यापक चेतन सिंह सोलंकी यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित हवामान जनजागृती कार्यशाळेत बोलत होते. शिवाजी विद्यापीठात भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रेअंतर्गत राजर्षी शाहू सभागृहामध्ये हवामान जनजागृती कार्यशाळा पार पडली. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स आणि युआन यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सोलर मॅन ऑफ इंडिया एनर्जी स्वराजचे फाउंडर प्राध्यापक चेतन सिंह सोलंकी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी निसर्गाच्या ऱ्हासामुळं हवामान चक्र बिघडून अनेक साथीचे आजार, श्वसनाचे विकार आणि मानसिक समस्या वाढत असल्याचं सांगितलं. पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या पाणी, हवा आणि माती या घटकांना आपण दूषित करणं थांबवलं नाही तर मनुष्याचं जीवन केवळ धोक्यातच येणार नाही तर नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सध्या मनुष्य वापरत असलेल्या पृथ्वीवरील संसाधनांचं प्रमाण निम्म करणं गरजेचं आहे. यासाठी क्लायमेट सत्याग्रह करणं आवश्यक आहे, असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी हवामान बदलामुळं जगभरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, शेतीचं अतोनात नुकसान, अन्न सुरक्षेचा प्रश्न आणि मानवी आरोग्याला धोके निर्माण झाल्याचं सांगितलं. आपण आपल्या घराची ज्या पद्धतीनं काळजी घेतो तशीच काळजी पृथ्वीची, आपल्या सभोवतालच्या परिसराची घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी श्री इलेक्ट्रिक लिमिटेड इंडस्ट्रीजचे SR जगदाळे यांनी एनर्जी स्वराज फाउंडेशनला 51,000 रुपयांची देणगी दिली. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी, किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद आसगेकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रमोद पुंगावकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रदीप भास्कर, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर अजित कोळेकर, डॉक्टर हर्षवर्धन पंडित, उपेंद्र देऊसकर, आर्किटेक्ट अंजली जाधव, अजय कोराणे, डॉक्टर NN शिंदे तसंच इंडस्ट्रीचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. आजच्या समाजाला संतांचा विसर पडलाय, त्यामुळे संतांचा विचार समाजात तळागाळापर्यंत नव्यानं पोहोचवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन लेखक देवदत्त परुळेकर यांनी केलं. त्यांनी लिहिलेल्या वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील 10 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर देवदत्त परुळेकर यांनी 10 पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. इतिहास अभ्यासक डॉक्टर विलास पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना लेखक देवदत्त परुळेकर यांनी संत तुकाराम यांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या कार्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचं सांगितलं. यानंतर त्या देहूला गेल्या. आज महाराष्ट्राला संत कोण होते हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता आहे. संतांचा नेमका विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याचबरोबर संत कुणाला म्हणावं याची जाणीव करून देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा समानता, विवेक आणि मानवता असून त्यात कर्मकांडाला स्थान नसल्याचं सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील विवेकवाद, विज्ञानवाद आणि निर्भयता ही मूल्य वारकरी परंपरेशी परस्पर पूरक आहेत, असं त्यांनी सांगितलं. यावेळी बाबूराव शिरसाट, तेजस्विनी देसाई, डॉक्टर छाया पवार, BM पाटील, श्याम परीट,
PS जाधव, रघुनाथ भोसले, SS कुंभार, कुसुम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, मंगल परुळेकर, अमर जाधव, आनंद चौगुले, साधना देसाई, जयंती मिठारी, राहुल थोरात, ॲडव्होकेट अजित चव्हाण, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. मोलकरणींसह शेतमजूर, परिचारिका तसंच इतर असंघटित क्षेत्रातील महिलांचं संघटन करून त्यांच्यामधील आत्मसन्मान जाग करण्याचं काम कॉम्रेड सुशील यादव यांनी केलं, अशा शब्दांमध्ये डाव्या चळवळीतील नेत्यांनी शोकसभेत त्यांना आदरांजली वाहिली. राजर्षी शाहू स्मारक भवनात शोकसभा पार पडली. कोल्हापुरातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या आणि घरेलू मोलकरीण, शेतमजूर आणि परिचारिका चळवळीच्या नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांचं 1 जुलैला निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध डाव्या चळवळीतील संघटनांनी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं शोकसभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी कॉम्रेड सुशीला यादव यांनी चळवळीबरोबरच कुटुंब चालवण्यासाठी पुस्तक विकण्यापासून आरोग्य परिचारिकेपर्यंत विविध कामं केल्याचं सांगितलं. 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या मोलकरणींचं संघटन होणं शक्य नव्हतं. अशांना एकत्रित करत राज्यव्यापी संघटन उभं करण्याचं आणि त्यांना आधार देण्याचं महान कार्य त्यांनी केल्याचं सांगितलं. विजय देवणे यांनी मोलकरणीसह शेतमजूर आणि परिचारिका संघटनांच्या माध्यमातून हजारो महिलांना संघटित करून त्यांच्यात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करून देण्याचं महान काम त्यांनी केल्याचं सांगितलं. ज्येष्ठ कामगार नेते BL बर्गे यांनी मोलकरीण कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी खासबाग मैदानात दिवंगत उपमुख्यमंत्री RR पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मेळावा घेत राज्यकर्त्यांना कष्टकऱ्यांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिल्याचं सांगितलं. आयटकचे राज्य कार्यकारिणी जिल्हा जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबरोबर सुरू असलेल्या चळवळीचा लढा त्यांनी नेटानं पुढं नेत यासाठी आपलं सर्व कुटुंब कम्युनिस्ट चळवळीला समर्पित केल्याचं सांगितलं. या प्रसंगी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, अतुल दिघे, स्मिता पानसरे, सतीशचंद्र कांबळे, अनुराधा भोसले, अनिल भमाने यांच्यासह डाव्या चळवळीच्या नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबीज निर्मिती, मत्स्य संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती, मत्स्य विक्री प्रकल्प यासारख्या प्रकल्पांमुळे पन्हाळा तालुक्यातील माले गावाची मत्स्य प्रकल्पातून समृद्ध झालेलं गाव अशी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांनी व्यक्त केला. त्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, हैमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि हैमावती मत्स्य शेतकरी उत्पादन सहकारी संस्था या संस्थांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील माले इथं राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. मत्स्य व्यवसाय कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या निमित्तानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जयश्री विश्वास पाटील यांनी उभारलेल्या मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना जयश्री शेळके यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून माले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत साकारलेल्या प्रकल्पामुळं पन्हाळा तालुक्यातील माले गावची मत्स्य प्रकल्पातून समृद्ध झालेलं गाव अशी ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी सतीश खाडे आणि सुदर्शन पावसे यांनी मत्स्य व्यवसाय प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मत्स्यपालनाशी संबंधित शासनाच्या इतर अनुषंगिक योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन केलं. यावेळी पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन अमोल देसाई यांनी हैमावती समूहातील संस्थांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून 9 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी बायोफ्लॉक मत्स्य संवर्धन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील दुसरी परफॉर्मन्स ग्रँट मिळवणाऱ्या अक्षता देसाई यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला हैमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन अक्षता देसाई,
पवित्र हैमावती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे CEO आदित्य देसाई, हैमावती मत्स्य शेतकरी उत्पादन संस्थेचे चेअरमन सचिन कोडोलकर, सचिव सौरभ भोई, रजत देसाई, मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाच्या लाभार्थी जयश्री पाटील, माजी सैनिक विश्वास पाटील, संदेश कोडोलकर, केखलेचे पोलीस पाटील कुंडलिक निकम, शहाजी पाटील, सौरभ भोई, शुभम पाटील यांच्यासह विविध प्रकल्पांचे लाभार्थी आणि हैमावती समूहातील संस्थांचे सभासद उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरी 5वी गल्लीमधील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी क्लासेसमधील 10वीच्या परीक्षेत गुणानुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापुरातील राजारामपुरी 5वी गल्लीतल्या श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी 10वीच्या परीक्षेत पहिल्या 3 क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या क्लासमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक रेश्मा सूर्यवंशी यांनी पाल्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत श्री विद्यालंकार क्लासचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. तसंच मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासह त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, त्यांच्या वेळोवेळी घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या, शिक्षकांचं वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे मुलांनी हे यश प्राप्त केल्याची भावना काही पालकांनी व्यक्त केल्या. यावेळी संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत, संचालिका नंदिनी सावंत, प्राध्यापक नितीन कुरणे, नम्रता रावळ, युवराज ढाणे, तुषार पाटील, सिमरन सय्यद, मेधा बाचणकर, अरुणा मोरे, संपदा पेटकर यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कसबा बावड्यातील भाई माधवरावजी बागल प्रशाला आणि राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी छोटे कुटुंब सुखी कुटुंब या विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केलं. कसबा बावड्यातील भाई माधवरावजी बागल प्रशाला आणि राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 यांच्या संयुक्त विद्यमानं भगतसिंग वसाहतमधील आठवडी बाजारात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी छोटे कुटुंब सुखी कुटुंब या विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला. या पथनाट्यासाठी केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजित कुमार पाटील, मुख्याध्यापिका पद्मिनी माने यांचं मार्गदर्शन लाभलं. तर गजानन सावंत, नामदेव पाटील, रामेश्वर राठोड, संजीवनी सोनाळकर, करुणा कोंडेकर, उत्तम कुंभार, उत्तम पाटील, कल्पना पाटील, विद्या पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी योगेश जाधव, कुंडलिक पवार, वैभव सदने यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. दैनिक महासत्ताचे संस्थापक संपादक वसंतराव दत्तवाडे यांचं आज पहाटे निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एल निनोमुळे मान्सूनचा वेग मंदावला, चिंता वाढली. कागल शहरात लव्ह जिहादच्या आरोपामुळे काही काळ तणाव. संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर म्हाकवे ग्रामस्थांनी आंदोलन घेतलं मागं. कोल्हापुरातील जुना कळंबा नाका इथल्या साई मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. मृतदेह खड्डेमय रस्त्यात ठेवून नातेवाईकांसह स्थानिकांनी व्यक्त केला संताप. फिफा वर्ल्ड कपचा विजेता कोण? गोल्डन बूट कुणाला मिळणार? फुटबॉल वेड्या कोल्हापूरकरांचे अंदाज. आणि पाऊस थांबला, नद्यांच्या पाणी पातळीत घट. पंचगंगा पात्रात महापालिकेकडून नदीघाटाची स्वच्छता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.